आज जायचं होतं आपल्याला सावंगा विठोबाला, पण राहुल पण आपल्यासोबत येणार होता. तर आपण आलो पहिले राहुलच्या घरी आणि ही होती राहुलची भतीजी. तर हिची घेतली थोडी मजा. नंतर आलो आपण चांदूरमध्ये तहसीलमध्ये होतं थोडं काम, कारण डॉक्युमेंट बनवायची होती. तर मग डॉक्युमेंट घेऊन आलो आपण डायरेक्ट राहुलच्या भावाजवळ, म्हणजे की मनोजदाजवळ. आणि मनोजदा पण भिडले डॉक्युमेंट बनवायला. आणि आपण निघालो आपला हायवे पकडून सावंग्यामध्ये आलो आहे. सावंग्यामध्ये मंदिराजवळ आलो तर इथे खूप सारी भीड बघायला मिळाली. मग काही इथून घेतला आपल्यासाठी प्रसाद आणि निघालो राहुल आणि मी मंदिरात जाण्यासाठी. तर मंदिरात जाण्यासाठी खूप मोठी लाईन होती, तर आपण शॉर्टकट बघत होतो. आणि राहुलने मागितली होती मन्नत, तर तो पण येणार होता पाया लागत लागत. तर आपण निघायला सापडला इथून शॉर्टकट आणि आपण पण निघालो मंदिरात जायला. मग राहुल तर समोरच करत होता आणि इथे भीड पण खूप होती, कारण आज फर्स्ट डे होता 2025चा. आणि हे होतं अवधूत महाराजचं मंदिर, कारण इथे त्यांची समाधी वगैरे आहे. आणि हे आहे 72 फूट मोठे मोठे झेंडे. तर आज तर खूप गर्दी आहे, पण समोरच्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवेल. आणि इथे आल्यावर कापूर जाळणे हे कंपल्सरी आहे, तर आपण पण जाळला, कारण की इथे मान आहे या गोष्टीचा. आणि नंतर राहुल म्हणे की आपण जाऊ वर टेरेसवरती, कारण की वरून सर्व क्लिअर दिसते. तर आम्ही आलो आहे वर आणि आता खाली बघायची वेळ आलीच. हे होते पूर्ण वरून मंदिर आणि हे झेंडे पण खूप मोठे होते. आणि खाली पण बघितलं तर पूर्ण जिकड तिकड पूर्ण भक्तांची लाईन लागलेली होती. आणि हे सर्वजण आले होते दुरून दुरून दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही पण एखाद्या वेळेस येऊन बघा. जनों को तू वारी लगाता है, रोता जो है बाबा उसे तू हंसाता है, हाल तू जाने हरे. मग दर्शन वगैरे तर झालं होतं. मग आपण चाललो होतो राहुलच्या मामाच्या मुलीच्या घरी. येऊन केलं इथे जेवण वगैरे करून पकडला आपला हायवे, कारण जायचं होतं घरी. तर चला भेटू मग पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. दिल कहता है चल उनसे मिल, उठते हैं कदम रुक जाते हैं, दिल हमको कभी समझाता है